नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी दिलीप बनकर. आज पिंगळी या ठिकाणी स्काउट गाईडचा 44वा भव्य असा मेळावा या ठिकाणी विद्यार्थ्यांचं 3 दिवसीय शिबिर चालू आहे. आणि या ठिकाणी आपल्यासोबत स्काउट गाईडचे जाधव सर आहेत आणि आमचे आदरणीय आंदोले सर या ठिकाणी हे प्रशिक्षक म्हणून आणि पूर्ण टीम मॅनेजर म्हणून या ठिकाणी ते काम करत आहेत. आणि विद्यार्थ्यांमध्ये जे ॲक्टिव्हिटीज येण्यासाठी हा जो मेळावा स्काउट गाईडच्या वतीनं आयोजित केलेला आहे, त्यामध्ये ग्रामीण भागातील शाळांनी या सहभाग घेतलेला आहे. आपल्यासोबत जाधव सर आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. मी रमेश जाधव, जिल्हा संघटक स्काउट परभणी भारत स्काउट्स आणि गाईड्स, जिल्हा कार्यालय परभणी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व परभणी भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय परभणी यांच्या वतीने 44वा स्काउट गाईड जिल्हा मेळावा या ठिकाणी दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये श्री गोकुळनाथ मंदिर या परिसरामध्ये संपन्न होतो आहे. पूर्ण जिल्ह्यातील 44 शाळा या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. एकूण 90 संघ सहभागी झालेले आहेत आणि 814 विद्यार्थी या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या मेळाव्यामध्ये विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल, विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यांचा विकास होईल, विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढेल आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागृत होईल, अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांना शिकवण दिली जाते. सोबतच विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याचा विकास होण्यासाठी विविध स्पर्धा आम्ही आयोजित करतो. यामध्ये बिनभांड्यांचा स्वयंपाक आहे, त्यानंतर गाठीची स्किल त्यांना याव्यात म्हणून आम्ही विविध प्रकारचे तंबू उभारणी, तंबूची निरीक्षण, त्यानंतर गॅजेट्सच्या स्पर्धा, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्या सुप्त गुणाला वाव मिळावं म्हणून त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, त्याला आपण शेकोटी कार्यक्रम म्हणतो. त्यानंतर आज आपण पिंगळीवासियांना, पिंगळी या गावामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढली. या शोभायात्रेमध्ये विविध देखावे, मग त्यामध्ये संत दर्शन असेल, संस्कृती दर्शन असेल, महापुरुषांचा पेहरावा असेल आणि समाज उद्बोधनाचे विषय, मग भ्रूणहत्या असेल, पोलिओ निर्मूलन असेल, वेगवेगळे आणि आदिवासी नृत्य आहे, बंजारा वेशभूषा आहे, अशा वेगवेगळ्या ट्रेडिशनल या ठिकाणी घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि पिंगळीकरांना मोठं आकर्षणाचं ते केंद्र बनलेलं होतं. भरपूर नागरिकांनी याचं कौतुक केलं. स्वतःहून जागोजागी गाववाल्यांनी पाण्याचं वाटप, खाऊचं वाटप केलं आणि अशा प्रकारे ही शोभायात्रा पार पडली. आता त्या ठिकाणी बिनभांड्याचा स्वयंपाक होतो आहे. त्यानंतर प्रथमोपचार स्पर्धा, विद्यार्थ्यांना फर्स्ट एड याची जाणीव व्हावी म्हणून ती एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यानंतर आपण सायंकाळी एक मुख्य शेकोटी कार्यक्रम आयोजित करतो. ते अशी भव्य दिव्य असते, त्यामध्ये अतिशय उत्तम असे कार्यक्रम विद्यार्थी सादर करतात. एकंदरीत विद्यार्थ्यांना सगळ्यांना सोबत राहून कसं आपण जीवन जगू शकतो, निसर्गाच्या सानिध्यात कसं आपण जीवन जगू शकतो, याची प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेण्याची एक नामी संधी या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. सध्या परीक्षांची कालावधी असल्यामुळे आणि उन्हाचंही प्रमाण वाढलेलं असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे जे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतात त्याप्रमाणे होऊ शकले नाही. परंतु अशा वेळेमध्ये सुद्धा आज 850च्या जवळपास विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झालेले आहेत. यासाठी शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर सविता बिरगे मॅडम, आमच्या जिल्ह्याचे जिल्हा सचिव गजानन वाघमारे सर आणि एकत्रित सर्व शिक्षण विभाग आणि जिल्हा संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या पुढाकाराने, सोबतच मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी यांचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे. म्हणून एवढी संख्या जमलेली आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. मी सुधाकर आंदोले, लीडर स्काउट परभणी. मागील 44 वर्षापासून आम्ही जिल्ह्यामध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून स्काउट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, गाईड शिक्षण माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालपणावरती अत्यंत जीवनामध्ये आवश्यक असणारे ज्या काही बाबी आहेत त्या रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. स्काउट गाईड शिक्षण ही विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या जीवनामध्ये सतत कामी पडणारी ही चळवळ आहे. उदाहरण सांगायचं झालं तर ही एक निसर्ग निवासात वापरण्यात आलेली ही चळवळ आहे. निसर्ग निवासामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये उपलब्ध साहित्यानुसार जीवनात येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे आपण मात करू शकतो, अशा प्रकारचं शिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर बिनभांड्या स्वयंपाक असेल, कुठं खर्चटलं, कुठं मार लागला, कुठं मोडलं तर उपचार करायचा, उपचार देखील या विद्यार्थ्यांच्या
त्यांच्या मनावरती सगळं बिंबवून करून घेतला जातो आणि अशा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मग स्वतःचा निवारा असेल, मग तो तंबूच्या माध्यमातून असेल, झाडावरचे मचान करणं असेल, अशा विविध माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम या चळीतून राबवले जातात आणि त्याची प्रवृत्ती या मेळ्यामध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते आणि विद्यार्थी अत्यंत आनंदानं या सर्व अभ्यासक्रमामध्ये सहभागी होतात. याचप्रमाणे जसं जादूसाने सांगितलं की एक शोभायात्रा आज गावातून निघाली, गावकऱ्यांच्या आग्रहाचं केंद्र आणि चळवळ काय आहे याची ओळख होण्यासाठी ही शोभायात्रा अत्यंत प्रभावी ठरत असते. मग त्यामध्ये विद्यार्थी जे काही कलागुण त्यांच्यात असतील त्याचं पूर्ण शक्तीशी प्रदर्शन करतात आणि समाजाला आपल्याप्रती एक वेगळा आदर्श समाज निर्माण करतात. यासाठी ही सर्व समाजामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उपकारकाची अशी प्रत्येकाने अंगीकारावी असा आमचा आग्रह असेल. धन्यवाद.